तर या आंदोलकांच्या या प्रतिक्रिया आपण पाहतोय। आमच्यावर लाठीचार्ज करण्यात आलेला आहे, महिलांना मुलींना देखील मारहाण करण्यात आल्याचा गंभीर आरोप त्यांनी केलेला आहे। पुन्हा एकदा जाऊयात, बागेश्री आपल्यासोबत आहेत। बागेश्री, आपण पाहतोय आंदोलकांनी आता गंभीर स्वरूपाचे आरोप केलेले आहेत। महिलांवर विशेषतः लाठीचार्ज झाल्याचं त्यांचं म्हणणं आहे। नक्कीच जर आपण व्हिज्युअल्स बघितले तर व्हिज्युअल्समध्ये सरळ दिसतंय की आंदोलकांना पांगवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत। यांच्या काही मागण्या आहेत, त्या मागण्यांमध्ये महत्त्वाची मागणी म्हणजे BPSCची परीक्षा रद्द करावी अशी त्यांची मागणी आहे आणि त्यासाठीच गेल्या काही दिवसापासून हे विद्यार्थी पूर्ण आंदोलन करत आहेत। पण मात्र त्यांच्या मागण्या मान्य केल्या गेल्या नाहीत, त्यासाठी हे आंदोलन आता रस्त्यावरती आंदोलक सगळे रस्त्यावरती उतरलेले आहेत आणि मुख्यमंत्री निवासस्थानाकडे निघालेले होते। त्यांना पांगवण्यासाठी जे प्रयत्न करण्यात आलेले होते ते पोलिसांकडून सुरू होते। त्यांनी बॅरिकेड सोडून ज्यावेळेला ते पुढे गेले त्याच्यानंतर त्यांच्यावरती लाठीचार्ज करण्यात आला। काही आंदोलकांना धरपकड करण्यात आलेली आहे, त्यांना ताब्यात घेतलेले आहे पोलिसांनी। मात्र त्यांची जी मागणी आहे ती अजूनपर्यंत पूर्ण झालेली नाहीये। यासाठीच हे संपूर्ण आंदोलन सुरू करण्यात आलेलं होतं। आता सुद्धा जर बघितलं तर पोलीस या विद्यार्थ्यांना पकडून घेऊन जात आहेत, तर काही ठिकाणी त्यांना पांगवण्याचे प्रयत्न अजूनही सुरू आहेत। निश्चितच त्यांना आता पांगवण्याचे प्रयत्न होत आहेत आणि गंभीर स्वरूपाचा मुद्दा म्हणजे त्यांच्यावर लाठीचार्ज करण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केलाय। धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड होतीये, ही थेट दृश्य आपण पाहतोय। पोलीस व्हॅनमध्ये आता एकेकाला त्या ठिकाणी नेलं जात आहे आणि BPSCची परीक्षा रद्द करा या प्रमुख मागणीसाठी हे सर्व विद्यार्थी रस्त्यावर उतरले।